आज आपण घेणार आहोत टीईटीला नेहमी नेहमी येणारा प्रश्न जो आहे बघा वयवारी. त्यामध्ये आपण वय काढायचं आहे. इथे एक आपण क्वेश्चन घेतलाय बघा. तो क्वेश्चन आलेला आहे टीईटी पेपर 1 2024 ला. तर क्वेश्चन काय आहे बघा. राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होईल. तर 2 वर्षापूर्वी राजचे वय किती? तर आपल्याला या ठिकाणी सांगितले बघा दोघांचे 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर दोघांचे वय 30 वर्ष आहे. म्हणजे आज किती वय आहे? तर आज त्या दोघांचं वय 5 वर्षानंतर दोघांचंही वय 5-5 वर्षांनी वाढेल. म्हणजे याचंही 5 वर्ष, याचंही 5 वर्ष, म्हणजे दोघांचं मिळून 10 वर्ष. म्हणजे 5 वर्षानंतर दोघांचं वय 10 वर्षांनी अधिक म्हणजे त्यांचं 30 झालं. तर 10 वर्षांनी कमी आज असणार आहे. म्हणजे त्यांचं दोघांचं आजचं वय 20 वर्ष आहे. आणि मग त्यांनी विचारले बघा, लहान बहिणीपेक्षा राजू हा कसा आहे? राज हा 4 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे बहिणीचं वय होईल x आणि राजचे वय होईल x अधिक 4 आणि दोघांच्या वयाची बेरीज आहे 20 वर्ष. मग x आणि x होतो 2x अधिक 4 बरोबर 20. आता हा अधिक इकडे गेल्यानंतर मायनस होईल म्हणून 2x बरोबर 20 वजा 4 बरोबर 2x बरोबर 16. मग x बरोबर इकडे येईल हा 2 आणि 2 8 16 म्हणजे x ही कोण आहे? बहीण. तर बहिणीचं वय आहे 8. तर राजचे वय होईल 8 अधिक 4 बरोबर 12. मग हे झालं राजचं आजचं वय. हे सगळं आहे आपलं आजचं वय. तर यांनी विचारले, प्रश्नामध्ये विचारले राजचे 2 वर्षापूर्वी राजचे वय किती? तर आज त्याचं 12 आहे. तर 2 वर्षापूर्वी म्हणजेच 8 वजा 2 12 वजा 2 बरोबर 10 वर्ष. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 10 वर्ष. हा प्रश्न झाला आपली ही नियमित पद्धत. पण यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. बघा, राजच्या आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे आणि 5 वर्षानंतर पण तो 5 वर्षानंतर दोघांचे वय 30 होणार आहे. म्हणजे आज त्यांचं दोघांचं वय 20 होईल. आणि बघा 20 चे असे दोन भाग करायचे आहेत. जो एक 4 वर्षांनी मोठा, एक 4 ने मोठा, म्हणजे 12 आणि 8 होईल. 12 हा मोठाच आहे म्हणजे हा झाला राज आणि 2 वर्षापूर्वी म्हणजे आपण 10. हा प्रश्न आपण तोंडी तोंडी सुद्धा सोडवू शकतो.